महाराज कोण श्री संत ज्ञानेश्वर महाराज, काय त्यांचा अधिकार? अहो याच आळंदी गावातील रहिवासी, याच इंद्रायणीच्या काठावर राहणारे श्री संत ज्ञानेश्वर महाराज, त्यांना त्यांच्या आई वडिलांना ध्यान प्रायश्चित्तची शिक्षा मिळाली हो. त्यांचे वडील विठ्ठलपंत यांनी संन्यास आश्रम स्वीकारून डबल गृहस्थ आश्रम स्वीकारला. त्यामुळे त्यांना पिठानं देहांत प्रायश्चित्तची शिक्षा दिली. रात्र होतेच मायबाप विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता झोपडीच्या बाहेर निघतात. अहो आठवा किती अवघड क्षण असेल. एक माई आपल्या चारी लेकरांना सोडून चालली. काय त्या आईच्या वेदना असतील मायबाप, काय त्या आईच्या वेदना असतील. चारी लेकर झोपलेले आहेत. कळकळून मिठी मारते मायबाप चारी लेकराला, डोक्यावरून हात फिरवते. ती म्हणते आणि पांडुरंग परमात्मापाशी जाते आणि म्हणते, देवा तुझ्याच भरोशावर आता माझे लेकरले, तूच त्यांची आई आणि तूच त्यांचा बाप. विचार करावा बाप, किती अवघड क्षण असेल तो. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता झोपडीच्या बाहेर येतात, इंद्रायणीच्या काठावर उभा राहतात. अहो याच सिद्धपेठेच्या इंद्रायणीच्या काठावर त्यांनी आपल्या लेकरांना आयुष्य जगता यावा, सन्मान मिळावा समाजामध्ये, म्हणून त्यांनी देहांत प्रायश्चित्त घेतला आणि इंद्रायणीच्या डोहात उडी मारली. विठ्ठल 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 तर आता चारी लेकर बिना मायबापाचे, बिना सहाऱ्याचे होते हो मायबाप. त्यांना ना कुणाचा बापाचा आधार ना आईचा आधार, चारी असेच होते. तर ज्ञानेश्वर महाराज आळंदी गावामध्ये जेव्हा मधुकरी मागाय जात होते, तेव्हा मधुकरी मागायच्या टायमाला ज्ञानेश्वर महाराज लोकांच्या घराच्या समोरून गेले तर म्हणायचे, आलं रे बघा आलं, संन्यासाचं पोरगा आलं. एका आट्या हो तिकडं सगळ्याच्या रामपर्यंत काय दुसरे सारखं. अरे हो इंद्रायणीचं पाणी पिऊ लागले तर म्हणायचे, अरे बाटली रे या संन्यासांच्या पोराने इंद्रायणी बाटली. अहो घराला स्पर्श झाला तर घर अशुद्ध समजायचे, गोमूत्र शिपडायचे. असे त्या काळचे क्रूर लोक होते मायबाप. आणि काही वेळेस लेकरं खेळत असताना ज्ञानेश्वर महाराज घराच्या वाटेकडे येऊ लागले तर त्या लेकरांनी त्यांच्या तोंडावर शेण मारलं आणि म्हणले, बघा रे संन्यासाचं पोरग. ज्ञानेश्वर महाराजांनी तसाच राग सहन करीत घरी आले. आता लोक त्यांना इतका त्रास देऊ लागले मायबाप, इतके क्रूर लोक होते. आता त्या चारी बहीण भावंडांनी ठरविलं की आता आपल्याला शेवटी शुद्धीपत्र आणण्यासाठी पैठणला जावंच लागेल. मग पैठणला जावं लागेल म्हणल्यावर चारी बहीण भावंड पैठणला निघतात. वाटामध्ये त्यांना एक बैलगाडी फसलेली दिसते आणि ती त्या बैलगाडीला मदत करू लागतात. आणि तो माणूस त्याच बैलगाडीत चारी बहीण भावंडाला घेऊन पैठणला घेऊन जातो. पैठणला गेल्याबरोबर तिथं कुर्मट ब्राह्मणांची सभा भरलेली असते. तर त्या कुर्मट ब्राह्मणाच्या सभेमध्ये चारी बहीण भावंड जातात आणि तिथं उभा राहतात. तिथले ब्राह्मण म्हणतात, काय रे लेकरांनो, नाव काय तुमचं आणि तुम्ही इथं कशाला आलात? तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अहो तुम्ही जी आमच्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित्तची शिक्षा दिली होती ना, तर ती त्यांनी स्वीकार केली आहे आणि आता तुम्ही आम्हाला शुद्धीपत्र देणार. ते म्हणतात, कशाचं रे शुद्धीपत्र, काय तुमच्याकडे पुरावा? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अहो तुम्हाला पुरावा कशाचा पाहिजे? आम्ही इतके तुम्हाला बिना आई वडिलांचे सहाऱ्याचे लेकर दिसू नका. आणि तितक्यात तिथला ब्राह्मण उठतो आणि म्हणतो, काय रे संन्यासाच्या पोरा, खूप ज्ञानी असल्यासारखा बोलतोस का रे? खूप ज्ञानी असल्यासारखा बोलतोस का रे? मग तिथला एक ब्राह्मण विचारतो, काय रे इतक्या ज्ञानी आहेस, तुमचे नाव काय रे? मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी पणाची निवृत्ती झाली म्हणून निवृत्तीनाथ महाराज. मी पणाची निवृत्ती झाली की ज्ञान आपोआप प्राप्त होते म्हणून ज्ञानेश्वर महाराज. आणि ज्ञान प्राप्त झाले की मार्ग सोपा होता म्हणून सोपान काका. आणि मार्ग सोपा झाला की मुक्ती आपोआप प्राप्त होते म्हणून मिक्ताई. विठ्ठल असे लोक त्यांना म्हणू लागतात. ब्राह्मण म्हणतो, काय रे तुझं नाव ज्ञानेश्वरच ना? अरे बघ, तो आमच्या रेड्याचं बी नाव ज्ञानेश्वरच आहे. का रे तुझा आणि त्याचा आत्मा एकच का? मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हो कदाचितच, त्याचा आणि माझा आत्मा एकच आहे. तर तिथले ब्राह्मण म्हणतात, वा वा वा, काही सांगतो का आता आम्हाला? मग तिथला एक ब्राह्मण म्हणतो, आणा त्या रेड्याला इकडं बघू, याचा आणि याचा आत्मा एक आहे का? तो ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ठीक आहे तुमच्या इच्छेप्रमाणे. तर तिथल्या एक ब्राह्मण म्हणतो, काय रे याच्या रेड्याचा
पाठीवर चापकाचे फटके मारल्यावर तुझ्या बी पाठीवर उमटतील का? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हो उमटतीलच ना, त्याचा आणि माझा आत्मा एकच आहे. मग तिथला एक ब्राह्मण क्रूरपणे हातामध्ये चापकाचा पट्टा घेतो आणि त्या बिनमुख ज्या रेड्याला बोलता येत नाही, अहो म्हशीचा पुत्र रेडा, असं त्या रेड्याला बोलता येत नाही, असं त्या न बोलण्या रेड्याच्या पाठीवर सपा सपा मारू लागले. हो, सपा सपा मारू लागले. काय वेदना होत असतील त्या रेड्याला. हो, जर आठवा त्याला बोलता येत नाही म्हणून त्याच्यावर किती अन्याय करा. मुक्ताई म्हणते तितक्यात, अहो नका हो मारू माझ्या ज्ञानदादाला, नका मारू, लागतंय की हो, तुम्हाला थोडीशी बी मया दया येते का नाही? हो, नका मारू माझ्या ज्ञानदादाला, नका मारू. तरी ती क्रूर ब्राह्मण मारतातच. तर बघतात तर काय, सगळे ब्राह्मण बघतात ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवर चापकाचे फटके उमटलेले दिसतात. चापकाचे फटके पाहून तरी त्यांना दया येत नाही. तिथला एक ब्राह्मण म्हणतो, अरे याचा बाप बंगाली देशात गेलता, याचा बाप बंगाली देशात गेलता आणि बंगाली कला शिकून आलाय. इतकं होऊन बी त्यांना दया येत नाही. मुक्ताई रडत असते, हो नका मारू माझ्या ज्ञानदादाला, लागतंय की हो. मग आता म्हणतात, अरे चल तू खरंच ज्ञानी आहेस ना, आम्ही तुम्हाला मानतो, चल या रेड्याच्या मुखातून वेद बोलून दाखव. माय बाप, 4 वेदापैकी सर्वात अवघड वेद म्हणजे ऋग्वेद. तो सहसा माणसालाही म्हणता येत नाही असा वेद ज्ञानेश्वर महाराजांनी म्हशीचा पुत्र रेडा याच्या मुखातून वेद बोलून ज्ञानाची प्राप्ती कोणत्याही युनातून होऊ शकते हे सिद्ध केलं. विठ्ठल विठ्ठल.